काही लोक सांगतात वय झालं, ठीक आहे, वय झालं म्हणून काय नाही, वय झालं म्हणून त्यांनी काय बघितलं आमचं, अनेक गोष्टी सांगायची. वयोव्याची चिंता करू नका, याही परिस्थितीत मात करू शकतो आपण. अनेक लोक पाहिले त्या देशामध्ये. वयाच्या 85व्या वर्षी मोरारजीभाई देसाई देशाचे प्रधानमंत्री झाले. देश चालवलं त्यांनी. अनेकांची नावं या ठिकाणी सांगते. मनस्थिती आणि विचारधारा ही जर भक्का बसली तर वय कधी आजवं येत नसतं. आपण आपल्या भूमिकांकडे जाऊ इच्छितो. मी निर्णय घेतला आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊ, नवीन पिढीला बदल देऊ, नवीन पिढीचं नवं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये तयार असतं. 1967 साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेला उभं राहिलो. किशोरी या जिल्ह्याचे नेते होते, चव्हाण साहेब या जिल्ह्याचे नेते होते. त्यांनी काय केलं? त्यांनी सगळी नवीन कार्यकर्ते काढले. 12 वर्षीत मला तिकीट दिलं, फलटणमध्ये कृष्णचंद्र वैद्यंना तिकीट दिलं, कोरेगावला चंद्रहार पाटील त्यांना तिकीट दिलं. सगळी नवी पिढी. आणि या नवी पिढीच्या मार्फत चव्हाण साहेबांनी हा जिल्हा बांधला. आणि हे फक्त साताराच नाही, सगळं महाराष्ट्रात बांधला. त्या पद्धतीनं आज नव्या पिढीचे लोक शोधून घेऊ, त्यांना शक्ती देऊ, त्यांना संधी देऊ, त्यांना अधिकार देऊ आणि महाराष्ट्राचा चेहरा माझी नवीन पिढी ही बदलू शकते हा इतिहास निर्माण करू. आपण सगळ्यांनी त्या इतिहासाची साथीदार व्हा एवढीच विनंती आज या ठिकाणी मी करतो.